देशभरात पुकारलेल्या औषध विक्रेत्यांच्या संपाबाबत मंत्री नरहरी झिरवळ यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली। संप काळात रुग्णांची गैरसोय होणार नाही, आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने औषधं उपलब्ध करून दिली जातील अशी माहिती झिरवळ यांनी दिली। याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। राज्यात आणि देशामध्ये आहे ते औषध दुकानं बंद करण्याचा निर्णय आहे तो घेतलेला पाहायला मिळतोय आणि याच बंदाचा परिणाम म्हणून आज काही औषधं जी लागणार आहे ती घेण्यात यावी असं अन्न आणि प्रशासन विभागाकडून देखील सांगण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी अन्न प्रशासन मंत्री झिरवळ साहेब देशव्यापी संप त्यांनी एक दिवसाचा जो काय पुकारला आहे, कालच विषयद्वारे आम्ही त्यांच्याबरोबर बैठक केली असोसिएशनबरोबर। त्यांना विनंती केली की बाबा हा सर्वसामान्याला खूप मोठा एक दिवस म्हणजे खूप मोठा त्रास होईल, म्हणून त्यांना रिक्वेस्ट केली। त्यांनी ते मान्यही केलं का आमचे सगळ्यांचे नंबर द्या, कुठेही कोणतंही मेडिसिन लागलं इमर्जन्सी तर ते आम्ही उपलब्ध करून देऊ आणि आम्ही केंद्राला लगेच ती माहिती पाठवून एक 10-12 वर्षापासून जो काय हा ऑनलाईन औषध विक्रीचा प्रकार चालू आहे त्याच्या बाबतीत अजून ठोस निर्णय झालेला नाही, म्हणून केंद्राला तशी विनंती आम्ही केलेली आहे। व्हिडिओ नितीन खरासा, गणेश कवडे, साम टी मराठी, मुंबई।